त्यांना एवढंच म्हणणार आहे की प्रत्येक ठिकाणी अरे मला बोर होऊन राहिलं, मला नाही आवडत आहे, मला बोर होता, मला नहीं आवडत है, मला बोर होता, मला नहीं आवडत है. तुम्हारे घर पे बीवी को बोर होता है तो तुम क्या करते हो? वो का हम काश्तकार आदमी खेती किसानी में मन लगा रहते हैं. आपण बीवी को मनाते तो होंगे ना कुछ एंटरटेनमेंट. काय मजा येऊन राहिली तुला? कशासाठी? तुला हे वाटत आहे का पैसे दिले आहे म्हणून बा थांबून जाऊ असं काही वाटून आलं का तुला? नाही नाही असं झालाय का होण्यावर आहे का होणार आहे की नाही होणार आहे की अडवला आहे? खूप कन्फ्युजन आहे. ट्रक उलटला होता, तो उलटला नव्हता, उलटण्याच्या पोझिशन होता, पण तो दुसऱ्या ट्रकने त्याला अडवून घेतला की नको पडू तू, मी आहे तुझ्या सपोर्टला, असं माझ्या टाईप मध्ये. जसं मी किरणसाठी असतो. नाही आहे का? आहे, मी कधी म्हटलं नाही. तुला बोलली नाही ना? नाही आहे म्हटलं मी म्हटलं की शशांक स्वतःची तारीफ सगळीकडे करते, स्वतःच. का? कारण तुझं असं म्हणणं की मीच तारीफ नाही करत. म्हणणं काय आहे? ब्लॉग मध्ये बघताय एवढ्या दिवसापासून. मी तुझी तारीफ नेहमी करते आणि नेहमी तुला कर मग आता कर लाईव्ह ब्लॉग मध्ये. आता माझी तारीफ कर. मध्ये करते सगळ्याच आता गोष्टी. ब्लॉग चालू आहे, माझी तारीफ कर, मला ऐकायची. आता तारीफ कधी करणार आहे? जेव्हा एखादी गोष्ट काही घडली किंवा काही वाटलं मनाला तेव्हा Hence तेव्हा proved, guys. तारीफ करतो. मग आता अचानक एकदम कसं तारीफ करणार आहे? असं कसं तारीफ करणार असं आहे? मी करू तू शकतो. म्हणशील असं की तुझ्या एवढ्या क्वालिटीज आहे असल्या पाहिजे तर आपोआप करतो आपण. लाखों लोगों की जोड़ियां बन चुकी हैं और तुम अभी भी कंफ्यूज. दीदीचा फोन आला, 2 मिनिट. दीदीचा फोन आला होता कारण घरी पार्सल आलेला आहे माझा आणि यांचं पण आहे सोबतच, दोघांचे एक सोबत आले, तर त्याचा ओटीपी देत होतो. तर हा, यांचं म्हणणं होतं की तारीफ कर. आता अचानक कशी काय तारीफ करणार आहे तुम्ही? आता एवढा वेळ भेटला ना तरी नाही करता येत. हो, म्हणजे एवढा वेळ भेटला तर मी विचार करून ठेवला आणि तुला तर हा. माहिती आहे माझी विचारशक्ती सकाळपासून- कमी आहे, सकाळपासून काहीच नाही केलं का मी? विचारशक्ती कमी काही तर माझी. केलं असं सकाळपासून काही तारीफ करण्यालायक. सकाळपासून काय केलं तू? बरं जाऊ दे. काल रात्री काल रात्री आपण रिसेप्शनला गेलो होतो, जे की असं रिसेप्शन आहे. नव्हतंच. एफर्ट्स नाही दिसत तुला माझे. मग काय केलं तू? काही नाही केलं. सगळंच करतो तू माझ्यासाठी. आता ते थोडी ना तारीफ होणार आहे की बा तू आता माझ्यासाठी काम करतो, तारीफ थोडी काम आहे. करतो? मी काय म्हणजे- एम्प्लॉय आहे का तुझ्या? अरे म्हणजे बरं जर कामही करतो तर फुकटात काम करायला तारीफ तर भेटली पाहिजे कमीत कमी. पैसे नाही तर तारीफ. अरे त्याच थोडी असते. तसंच असते. बरं ठीक आहे, तारीफ करते मी आता तुझी तारीफ. मी फक्त चेक करत असतो की मी जे एफर्ट्स घेत आहे ते तुला दिसतायत का? हो दिसते मला, हा, पण तर मी बस बोलत तेच नाही मेन्शन कर. बस आणि बाकी मला काहीच सुचत नाही. नाही मग बोलणं, तिथं काय बोलू बा. तसं असते. मी आम्ही बोलत माणसं जे असतो ना ते नाही. लहान लेकरासारखे असतो. आम्हाला जर एखादी गोष्टीवरच्या बदल्यात टॉफी भेटली ना तर आम्ही ती गोष्ट खूप छान प्रकारे करतो आणि पुढच्या वेळेस न काही किरकिर करता करतो. पण जर काम करूनही कोणी रागवत असन किंवा त्याची वा वा किती छान पोरगा आहे, गुड बॉय आहे असं नसन म्हणत, मग ते चुल्यात गेलं काम. असं असते आमचं. हे नाही पाहिजे, ते लहानपणी पाहिजे. मोठेपणी पाहिजे की रिकग्नेशन की हो भाई तू खूप चांगला आहे, तू खूप छान गुड बॉय आहे, तू किती चांगला आहे, तुला एफर्ट केलेला एफर्ट बघितला का? आणि तो एफर्ट केलेला जर त्याच्यावर तू बोलली की जसं की रात्री कपडे घेतले, भरू लागलो, घडी केले, तर असं म्हण तू आता. काल बॅग पॅक करायला यांनी मला मदत केली. काही नाही, सकाळी सामान आणलं, गाडीच्या डिक्कीत ठेवलं. बस हेच पाहिजे असते माणसांना. अजून काही नाही. तुम्ही जे किरकिर करून वाटतं ना तुम्हाला की किरकिर करून आमचा माणूस ऐकेल किंवा आम्ही जसं म्हणेल तसं, तुम्ही जेव्हा किरकिर करता ना आमचं हे बंद होऊन जातं. तेच जेव्हा गोष्ट अप्रिशिएट करता किंवा प्रेमाने सांगता ना किंवा त्याच्या बदल्यात काहीतरी असं की किती लाड करता बदल्यात, असं काहीतरी करा ना तर मग आम्ही नोटीस करतो की अरे वा, खुर्ची उचलून ठेवली तर लाड करते, बायको गोड बोलते, तर मग सोफा बी उचलून ठेवा आणि खुर्ची बी उचलून ठेवा, तुम्हाला डोक्यावर उचलून ठेवा. पण त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे हे सगळं कशामुळे बिघडत आहे माहिती आहे का? हे जे फेक फेमिनिझम आलेलं आहे ना का बाईनच थोडी करायला पाहिजे, अरे भाई पण आम्ही तर माणसं तसा विचार नाही करत. आम्ही तर असा विचार करतो की आमची बायको आमची राणी असली पाहिजे, जगाची राणी असली पाहिजे. तुमचे विचार असे करू नये का आमचा नवरा एम्प्लॉय असला पाहिजे म्हणून? असे काही विचार नाही आहे. हा, तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याला जर राजा, स्वतःला जर राणी बनायचं असेल तर नवऱ्याला राजा बनवून ठेवा. सिम्पल आहे. बरं. आणि त्याच्याकडून जर कोणतेही काम होत नसेल तेव्हा नुसतं कंप्लेंट करत माझ्या नवरा हे नाही करत, माझ्या नवरा ते नाही करत, तर माझी ही ट्रिक वापरून बघा. आज काही झालं की थोडंसं गोड बोला, त्याच्या आवडीची डिश खाऊ घाला. तुम्ही जर एक काम सांगितलं ना त्याच्यानंतर 10 कामं करा तू बरं. खुशी ना. बर आणि एकच गोष्ट 10 वेळा सांगावं नाही लागणार. बर चालते. ट्राय. बर प्रवासा पेंच टायगर रिझर्व टुरिया खाली खर्रावाला या त्याला घे. खरं नागपूरमध्ये तो आलं. घोटत रस्ता क्रॉस करत होता. पेंच टायगर रिझर्व किती मोठं बोर्ड लावला त्यांनी बघ.
सुस्वागतम, वेलकम टू पेंच टायगर रिझर्व. त्यावर आपल्या स्वागतासाठी किती मोठं बोर्ड लावलं. इकडे शॉप पण ओपन केले आता, छोटे मोठे. पहिले काही नव्हतं इकडे असं एवढं, पण आता यांनी शॉप्स वगैरे ओपन केले आहे जेणेकरून टुरिस्ट वाले आहे त्यांना काही त्रास नको व्हायला तुम्हाला खायला प्यायला वगैरे. तर चांगली सोय आहे. स्कूल बस है क्या? स्कूल बस है क्या कि जंगल सफारी कर रहे? इनका एग्जाम था यहाँ पे, अच्छा, अच्छा. थोड़ा सा इनको नाश्ता पानी करा देता हूँ मैं. हमें लगा शेर दिखाने जा रहे हैं क्या? नहीं शेर तो अभी ऐसा ये रास्ते में दिख सकता है, शायद अभी गुड लग रहा आपका. तो थँक्यू Okay. कई बार ऐसा देखते देखते. बाय. त्यांनी असं म्हटलं की या रस्त्याने तुम्ही जाण तर तुम्हाला टायगर भेटू शकते, तर तुमचं गुड लक असेल तर. हो, आता भेटते का नाही भेटत. तुमची जज होणार आहे आता. मी थांबतोय, आमची पण जज होणार आहे इथे. काय कसं आहे त्या काकांनी आम्हाला आमचं नाव विचारलं, कुठून आले ते विचारलं आणि कोणत्या रिसॉर्टला थांबणार आहे ते विचारलं आणि म्हणाले ठीक आहे आप जाइए. हे होतं त्याचं चेकअप. ही होती त्यांची जज. जज नाक्यावर जज झाली छोटीशी. जज. आता मी जस्ट एंटर केलेला आहे, तर इतका सुंदर व्ह्यू आहे, इतका सुंदर रस्ता आहे. हा सिंगल रोड आहे आणि आजूबाजूला पूर्ण टोटली झाडं आणि खूप छान वाटत आहे. आणि आता हिवाळा सुरू आहे तर ती अशी छान छान ऊन पडत आहे मधामधात. एकदम मस्त वाटत आहे रस्ता. मोगली डॅम. तर आम्ही आलो आहे मोगली रिसॉर्टला, पण तिला गेट कुठे हे आहे का? हे नाही असेल गेटच्या. हेच आहे गेट. हे गेट मोगली सारखं आहे ना सगळं इथं. मोगली माहिती ना, तू लहानपणी बघितलं काय? माहित आहे, पाहिलं मी. एकदम जंगल बुक वालाच फील आहे ना. तुला गाणं माहिती आहे का ते? हो, दूध काय फुल खिला है. जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. ते काय झालं. नाही, मी लहानपणी दुसऱ्याच्या घरी जाऊन बघत होतो, कारण माहिती चॅनल नव्हते, दूरदर्शन होतं. पण मग मी दुसऱ्याच्या घरी जाऊन मावशीकडे, कधी नागपूरला गेलो तर मावशीकडे असं पाहिलेलं आहे. माझ्या घरीच पाहिलं. तुम्ही अमीर लोक बा, आम्हाला नव्हतं चॅनल. बाहेरून दाखवलं नाही छान हे लटकलेलं वगैरे. हो, आपल्याला चॉईस दिलेली आहे 2 रूम्सची. आपल्या मनाप्रमाणे आपण चॉईस करू शकतो. ही ते इग्लू वाले घर असते ना, तो वाला लोक आहेत. आहा, ये देखो, आइए. वाह वाह, अच्छा. नाईस. मसला बाथरूम आहे एवढं मोठं. आणि इथं बेसिन्स पण 2 दिले आहेत. मिरर पण 2 आहे. हीटर पण आहे. कुठे? छोटा फ्रीज आणि टीव्ही. अच्छा, हो, छोटा फ्रीज. सर यही वाला करना है, सेम ही है. नहीं, देखना है, दोनों देखना है. ठीक है. तुम्ही देखना है. इकडे असं दरवाजा दिलाय, कोणी बाहेर निघू शकतो आपण. हा, इथून बाहेर चाललो का पूर्ण अच्छा. भीतीदायक रात्रीचा. मिरर पण आहे मस्त. हो. इकडे आणखी एक दुसरी रूम आहे. आणि ते ते म्हणाले रूम्स दोन्ही सारखेच आहेत. की सेमच आहे. आणि हे मस्त केलं, बेडच्या खाली जे लाईट लावले ना, त्याच्यामुळे look खूप छान आहे. बेडच्या खाली लाईट आहे. LED लाईट्स लावले असणार त्यांनी. रूम छान आहे. खिडक्या ती चांगली पण आहे तिकडे. खूप साऱ्या पण खिडक्या पण आहेत. तिकडे छान वाटत आहे. अरे इथे का असा आवाज फिरतोय माझा माईक सारखा? कारण हे इग्लू आहे, इग्लू सारखं इथून आहे. नाही येत आहे, आता इथून नाही येत आहे. आणि जेव्हा मी इथे येऊन बोलतो ना, बोलता बोलता आवाज माझा बघा मित्रांनो, इथं फक्त एक्झॅक्ट या जागी. सेंटरला. आणि इथं हळू ना. काय लागलं? खूप बेकार लागला भेट. पण ती काहीच काळजी नाही, व्हिडिओ काढून राहिली, ती हसून राहिली मला. या माणसानी इथे आल्याबरोबर लावून घेतला स्वतःला, मारून घेतला आधीच. म्हटलं बायकोने मारायच्या आधी स्वतः मारलेलं म्हणून. हुशार. मेरे को लगा सॉक्स ही पाहिजे का. छोटे छोटे 2 चप्पल चाललेले आहेत. स्लीपर्स मागितलं होतं मी त्यांना घालायसाठी. इट्स यूज अँड थ्रो चप्पल्स. हॉटेलला तेच असतात. मला टाईल्स थंडी लागेल, मी स्लीपर. थायलंडला आम्हाला प्रत्येक जागी भेटत होते. आम्हाला असं वाटते का हे घेऊन जाऊ ते घेऊन जाऊ. त्या सगळ्या तिथेच ठेवून आलो आम्ही. तर असं होत होतं की आम्हाला जे सामान आणायचं होतं त्याच्यापेक्षा जास्त वजन होऊन राहिलं होतं. मग शेवटी बिचारा ते व्हॉट हॅपन्स इन थायलंड स्टेज इन थायलंड असं झालं. तर आम्ही आणखी एक दुसरी पण रूम बघायला आलेला आहे, पण इथे एक सिंगल बेड आहे, पण आतून खूप छान आहे. आणि हे इग्लू टाईपच आहे सगळ्या रूम्स. पण छान दिसतंय, एकदम मस्त वाटतंय. आणि जर कपल असेल तर एक सिंगल बेड वाली. आमच्या इकडे डबल बेड भेटलेला आहे. आता आम्ही तरी बघताय त्या मॅडमला दाखवायला आम्हाला की इकडे पण आहे म्हणून. इकडे छान दरवाजा वगैरे मागून पुढं इकडे चेअर वगैरे पण आहे मागे बसायला आणण्यासारखं. मस्त आहे. काय म्हटलं तू बाहेर? बाहेरच बसू म्हटलं जेवायला. अंदर पुण्यामध्ये चेक तर कर एकदा, अंदर बसून बघू ना. आता दोपहर को अंदर बाहर, अंदर अपने हाँ दोपहर को बाहर ही बैठना पड़ेगा. वो बरोबर. लॅम्प छान आहे. नाइस. हा हॉल
पार्टीसाठी मस्त आहे. इकडे आपण सिटिंग अरेंजमेंट. अच्छा, हे पार्टीसाठीच आहे हॉल. सिटिंग अरेंजमेंट टीव्ही वगैरे आहे. अच्छा. वगैरे आहे. इकडे पण पाहू शकतो. इकडे पण आहे. इकडे पण आहे. हे पण थोडंसं प्रायव्हेट फॅमिली वगैरे असली तर इकडे बाहेर तुम्ही enjoy करू. ते सुंदरी गेम आहे. आमची कार. आम्ही बाहेरच बसलो आज नाश्ता करायला. नाश्ता नाही, जेवण करायला इथे पोहोचलो आम्ही 2:30ला. त्यांनी पटकन आम्हाला ऑर्डर द्यायला होती कारण आमचं किचन 3 वाजता बंद होणार होतं. तर त्यांनी म्हटलं बाहेरच टेबल लावलं. मला बाहेरच बसायचं म्हटलं उन्हात. मी इथे बडबड करत आहे आणि ते मधामधात करून राहिले. आता चूप झाले व्हिडिओ इकडे घेतला तर. खरंच जस्ट मी कॅमेरा त्यांच्याकडे केला तर ते सगळे शांत होऊन गेले. आता कर ना आवाज. हा कर आवाज. हा जोरात कर ना. आवाज नाही का नडल्यात काय फसलं का? हा उडता का तू? उडता येते? खाली मान टाकून चालले. हो. आपण दिसलो ना त्यांना, आपण ते अनोळखी वाटलं ना की कोणतरी अनोळखी आहे वा. ते बघत तेव्हा कसे चालले ते दबक्या पायाने चालत चालत चालले. आता पण त्यांची स्पीड वाढली आहे तिकडे गेल्याबरोबर. ते पण आवाज पण वाढला. आम्ही त्यांना इथे दिसलो, इथे बसलेला अनोळखी व्यक्ती ते चुपचाप असे दबक्या पायाने चालले होते आणि त्यांचा आवाज टोटली पूर्ण बंद झाला होता कॅमेरा ऑन त्यांच्याकडे केल्यावर. आणि आता कॅमेरा माझ्याकडे केला आहे तर तिकडे चालले ते ओरडत ओरडत. आता जाताना म्हणजे काय तिरपे नजरून आमच्याकडे पाहून राहिले ते येते काय येते काय येते काय येते काय येते काय. आले ते धावत एकदम. मी त्यांना याच्यात काही मसाले पाहून राहिले सगळे वाट पाहून राहिले. घे मित्रांनो इथंच टाका टेबलच्या बाजूला टाक. घे. कोंबडी बाजार ऐकलं होतं, बदक बाजार ऐका. तुम्ही कोंबडी बाजार पाहिला ना, बदक बाजार पहा पहिल्यांदा. मग बायको सारख्याच मला बोलूच देत नाही ब्लॉग मध्ये. मला 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 असे म्हणतात ते. मला ते म्हणते हा हा. नेहमी ब्लॉग्स मध्ये आमच्या हेच लोक दिसतात ना तुम्हाला. आज खरं बघून घ्या. चुप रे. हातातून हिसकन बरं ते. मग इकडे टाक ना, तिकडे चालले ते. मोजते का ते 1 2 1 2 3. तर एक गोष्ट सांगायची तुम्हाला. मी आणि माझी बहीण परी जे नेहमी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये दिसते, ती आणि मी आम्ही एवढेच देवीमध्ये गेलो होतो देवीचे दर्शन करायला. तर तिथे तिला एक कप दिसले असे वेगळे वेगळे. तर ती मला म्हणाली की हे कप मी घेऊ का म्हणे. म्हटलं यार नको घेऊ. म्हटलं हे कप म्हटलं कॉमन आहे, म्हटलं कुठे पण भेटतात म्हटलं आणि कुठे पण दिसतात म्हटलं नॉर्मल. तर हे इथे या ठिकाणी दिसतात म्हटलं. तेव्हा म्हणे अरे असं काही नसते म्हणे, हे कप काही कॉमन नाही आहे म्हणे, एस्थेटिक आहे म्हणे हे कप म्हणे. आणि आम्ही घरी घेते म्हणे, घरी चांगलं वाटते म्हणे गेस्टला वगैरे कोणी आला तर द्यायला वगैरे. आता जेव्हा पण कधी मी तिच्या घरी जाते चहा प्यायला वगैरे तेव्हा मला तिच्या कपात चहा देते. मग मी तेव्हा जेव्हा तिने मला चहा दिला तेव्हा मी तिला चिडवते की हा कप एस्थेटिक आहे म्हणते. एस्थेटिक आहे. म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं. तर कोणता कप आहे तर हा कप आहे. हा कप एस्थेटिक आहे म्हणते ती. आणि हा कप म्हणते युनिक आहे म्हणते, म्हणजे बा पाहुण्यांना गेस्टला द्यायला चांगला आहे. जेव्हा की हा कप नॉर्मली एक तर कोणत्या रिसोर्टमध्ये किंवा कुठे चाय टपरी असेल किंवा जिथे कुठे हा कप दिसते. तर परी मला तुझा हा युनिक कप इथे पण दिसलेला आहे, हा घे. मी हळू याच्यासाठी तुमच्याशी बोलत आहे कारण माझे हस्बंड तिकडे बसलेला आहे एडिटिंग करत आहे दूर. तर आम्ही एका रिसोर्टला आलेला आहे आणि त्यांना एवढंच म्हणणार आहे की मला खूप इथे म्हणजे प्रत्येक ठिकाणी अरे मला बोर होऊन राहिलं, मला नाही आवडत आहे, मला बोर होतं मला नाही आवडत आहे, मला बोर होतं मला नाही आवडत आहे. त्याच्यावर त्यांची रिॲक्शन काय आणि त्यांची पेशन्स लेवल किती मी ते चेक करणार. त्यांचे रिॲक्शन काय मी तुम्हाला दाखवते नंतर. मी काय म्हणताय इथे बोर नाही होत आहे का? तुला बोरवाल टाइम तरी भेटला का? आपण आलो हॅलो गाईज इल बोर होता म्हणते.
आम्ही आलो तर पोहोचलो इथं, रूम्स चेक केल्या, रिसेप्शन वर गेलो, चेक केल्या रूम्स कोणत्या कोणत्या आवडते, अंदर जाऊन फ्रेश गिश झालो, वापस बाहेर आलो, खाल्लं पिल्लं आणि नंतर आता बत्ता सुटली. आता तर तुला मजा येऊन राहिली बत्ता सोबत एवढं हसून राहिली होती. पण आता बोर होत आहे. अच्छा आता बोर होत आहे. मग लय ऍक्टिव्हिटी आहे इथं, पुरा मोगलीचं हे एवढे मोठे मोठे बांबूचे झाड आहेत, जे झाडं पाहायला नाही भेटत आपल्या इकडे ते झाड आहे. आम्ही इथे रिलॅक्स करायला आलो आहे काहीच, की आम्हाला काहीच नव्हतं करायचं. हिने काय म्हटलं होतं मला की मला एका जागी जायचं म्हणे, तिथं मला काहीच नाही करायचं म्हणे, रिलॅक्स करायचं म्हणे. आणि आता जो रिलॅक्स करून आलो तर म्हणते बोर होऊन आलो म्हणते. झाली मी रिलॅक्स. 2 दिवसासाठी रिलॅक्स व्हायला आलो आहे मी, आताच म्हणते बोर होऊन झाली म्हणते. काही आहेच नाही तर काय करणार आहे. ते बदका आहे तुला आवाज देऊ राहिले दाखवडा त्याच्यासोबत खेळ, ते गोलगोलच फिरून राहिले आमच्या आल्यापासून. बरं तुला काय करायचं सांग, काय काय बोलत आहे, काहीतरी करा. काहीतरी करू. कुठे चाललं. काय होतंय. तुला एंटरटेन करून राहिलो ना, बरोबर एंटर राहिले तिकडे. गाईस बोर नाही होत येत ना, तुम्ही टेन्शन नाही घेऊ. असं काय entertainment? असं कोण करत असते पागल मला काही. अरे कोणता नवरा करण असा बायकोसाठी, सगळे लोक पाहून राहिले तरी तुला एंटरटेन करून राहिले. जाऊ फिरून येऊ. आता काय रात्र झाली की रूम परत जाणार. 4:15 झाले, 5:30 ला अंधार झाला की बाहेर जंगलच जंगल आहे, काहीच जाता नाही येणार. चल मग फिरून. इकडे सनलाईट किती छान मस्त पडून राहिला एकदम असं, आणि ऑरेंज ऑरेंज दिसत आहे, आणि झाडं वगैरे ट्री खूप मस्त आहे. सुंदर नेचर नेचर खूप छान आहे. थँक्स. खूपच मस्त वाटत पण आहे. माझं नाव नेचर थोडी नाही, शशांक आहे ना. पण मला खूप बोर होत आहे. इकडे इधर. ओ भैया, इनको बोर हो रहा बोलते हैं, क्या करने का? क्या चीज ये बोर हो रहा बोलते, बोल रहा बोले तो किधर घूमने का? इधर इधर तो पूरा होटल है. होटल है सिर्फ, हाँ. और दूसरा कुछ? दूसरा फिर सफारी करना है, गेट जाओ, सुबह एंट्री हो जाएगी आपकी. सुबह एंट्री हो जाएगी. हाँ अभी तो नहीं होगी. तुम्हारे घर पे बीवी को बोर होता है तो तुम क्या करते हो? वो तो वो का हम काश्तकार आदमी खेती किसानी में मन लगा रहता है. अब बीवी को मनाते तो होंगे ना कुछ एंटरटेनमेंट. क्या करते हो? नहीं तो बस खेती किसानी मगन रहते हैं. खेती करता काय? चल खेती करायला होतं ना, बोर नाही होत बनते. नहीं मारती, नहीं मारती. सच बता. नहीं मारती. ठीक आहे, थँक्यू. काही विचारतं का. अरे तुला एंटरटेन करत होतो ना, तुला बोर होता आहे. काय करू, बोर होता तुला, हसते आणि म्हणते बोर होत आहे. मोठे मोठे वाले ते हे मोठे एकदम, ते याचं झाड पाहिजे तर म्हटलं मला. मग म्हणणं आंटी पौधे का छोटा रोप मिल सकता है क्या? कौन से म्हणते सांग. ये बडे पत्ते वाला. हाँ उद्या नेऊ. उद्या येता येता घेऊन जाऊ. ठीक है चालते. पानी डाल के रख दूंगी इसमें. हाँ पानी डाल के रख देना. आंटी जी बहुत स्वीट हो. थँक्यू. काय हो इच्छा इथेच फिरून राहिले मला. दरवाजा उघडा तुझा. जो असू दे तो उघडा दरवाजा. काय करायचा लावून पण. इच्छा इथे फिरून राहिले तुम्ही जंगलात. बोर होत आहे मला इथे. आपण जंगलातच राहायला आलोय 2 दिवसात, अजून तू 2-3 घंटे बी नाही राहिले तर बोर होता काय रे. आणि बाहेर चल म्हणजे कुठं, आता तू सिटीत नेऊ का इथून? हा ना, पिक्चर पाहायला गेलो असतो. तू पागल आहे का रे. लोकांच्या नशिबात नसते इकडे येणं. तुला आता मोबाईलवर पिक्चर लावून देतो, चल तू रूमवर. काय इथे काहीच नाहीये, बोर होत आहे मला खूप जास्त. आहे ना, मला बोर होत आहे. नाही म्हणजे तसं नाही, मग कसं म्हणजे तसं नाही म्हणत आहे मी. तुम्हाला का बोर होत आहे? आता होत आहे बोर, तुला जसं बोर होत तसं मला बोर होत आहे. नाही मला नाही होत आहे बोर, मी असंच म्हणत आहे तुम्हाला. असंच म्हणजे अरे बोर होत आहे, सरळ सामान घेऊ आपण आता रिसॉर्ट मधून, निघू वापस. बोरून झालं. नाही होत मला बोर, नाही होत मी. अरे पण आता मला बोर होत आहे ना. पण मला नाही होता ना, मला नाही होता बोर आता. मला नाही आता वापस जाऊ आपण. तसं एवढा दूर आलो आणि बोर होऊन आलं, मग फायदा काय थांबण्यात. नाही होता मला बोर. नाही होता मला बोर. नाही तुला नाही होत आहे, मला होत आहे ना बोर. माझं पण काय, आता मला होत नाही आहे ना.
मला मला एक नाही गोष्ट होत ना, सांग, तुम्हाला बोर होत आहे नाही होत आहे काही फरक नाही, पण मला होत नाही आता. काय मजा येऊन राहिली तुला? कशासाठी? तू म्हणता बोर नाही होता, मग मजा काय येते? मजाच येत आहे. इथे एवढे छान झाड आहे, मस्त नॅचरल हवा आहे जी सिटीत आपल्याला भेटत नाही. छान मस्त आराम करू, तूच झोपू. म्हणे ना सिटीत जायचं आहे, इथं काहीच नाही आहे, चहा नाही, हे नाही, ते नाही. सिटीतच राहतो आपण. आता 2 दिवस जंगलात राहायला आलो तर जंगलात राहू, मजा करू. नाही पण बोर होऊन आली इथं. नाही काय, होत निघू आपण. नाही होत. अरे बोर होत आहे रे बा. नाही होत. अरे बोर होता म्हणून राहिली तर. नाही होत आहे. असं जबरदस्ती नाही राहायचं. जबरदस्ती कुठे राहत आहे आपण? जबरदस्ती नाही राहत आहे. नाही होत मला बोर. तुला हे वाटत आहे का पैसे दिले म्हणून बा थांबून जाऊ, असं काही वाटून आलं का तुला? नाही नाही, असं काही नाही वाटत आहे मला. जाऊ दे पैसे. नाही नाही नाही, पैसे काय झाडायला लागते? झाडाला लागू दे तिकडे. बोर होता ना, माझ्या बायकोला बोर होता विषय का तर. नाही होत आहे, नाही होत आहे मला बोर. नाही होत आहे. मजाक करत होते मी एवढ्या वेळची तुमच्यासोबत. मला फक्त बघायचं होतं तुमचे किती पेशन्स आहेत, किती. नाही होत आहे मला बोर. नाही होत आहे मला. नाही होत आहे ना. हे जाऊ आता काय नाही. बोर होऊन चुप राहिलं. बस. नाही होता बोर. नाही होता म्हटलं तुला. नाही होत आहे. आता असं मोबाईल पकडून पकडून माझा हात दुखून राहिला. मगाशी समजलं होतं मला थोड्या वेळात. पहिल्या 2 वेळा नाही समजलं, तिसऱ्या वेळेस समजलं नाही, मुद्दाम करून राहील. हिच्या तोंडून वापस काढासाठी मी पण म्हटलं मला बोर होत आहे, बोर होत आहे. तू असं पोपट करतो. हट. माझा प्लॅन फ्लॉप केला तू. पण पब्लिकला बिलकुल बोर नाही होणार. अशा ब्लॉग अजून बघायचे आहेत का? टेक्निक अजून काही आयडियाज असेल ना कमेंट करून सांगा. नाही कमेंट असेल ना लपून सांगायचे तर हिच्या अकाउंटवर इंस्टाग्रामवर किरण शशांक गुडाके आहे, त्याच्यात तिला आयडियाज द्या. नाही तर माझ्या अकाउंट आहे शशांक गुडाके, माझ्या अकाउंटवर येऊन मला काहीतरी आयडियाज देईल सळवाच्या, आपण करू. आणि मला काही आयडिया द्यायची गरज नाही होणार तशी, मी तसंही सळवू शकतो. आपला फास्ट चालते जरा दिमाग. तिला द्या जरा आयडियाज. चुप. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू किरण शशांक गुडाके चॅनल आणि शशांक गुडाके चॅनल. पण बोर होत आहे.